आम्ही गेल्या महिन्यामध्ये जर्मनीचं अत्याधुनिक तंत्रज्ञान ज्याला हायड्रोसर्जरी म्हटलं जातं, तर त्याचं वर्साजेट 2 हे मशीन बेमडा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध केलेलं आहे. हे वर्साजेट जे मशीन आहे हायड्रोसर्जरीचं, हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच बर्न सेंटरमध्ये उपलब्ध आहे आणि हे भारतामधलं तिसरं मशीन आहे जे बर्न सेंटरमध्ये प्रायव्हेट इन्स्टॉल होत आहे. ह्या मशीनची खासियत म्हणजे वर्साजेट हायड्रोसर्जरीमुळे भाजलेल्या रुग्णांच्या मृत त्वचेचा वरचा भाग ब्लिडिंग न होऊ देता, म्हणजे रक्तस्राव न होऊ देता काढता येतो. तसेच याच्यामध्ये जिवंत पेशींचा नाश होत नाही, फक्त मृत पेशी ज्या असतात भाजलेल्या तेवढ्याच मृत पेशी वेगळ्या केल्या जातात त्या मशीनद्वारे. आम्ही जनरली रुटीनली नाईफचा उपयोग करून किंवा ब्लेडचा उपयोग करून जळालेली वरची त्वचा आम्ही काढतो, पण त्याच्यामध्ये मृत त्वचेबरोबरच काही प्रसंगी 5-10% त्या एरियामध्ये जिवंत पेशींचा पण त्याच्यामध्ये नाश होतो. तर हा नाश टाळण्यासाठी वर्साजेट पद्धतीनं जर आपण त्या मृत त्वचेचा, जळालेल्या त्वचेचा भाग काढून टाकला तर याच्यामध्ये जिवंत पेशी ओपन होतील आणि ह्या जिवंत पेशीपासून नवीन त्वचा तयार होण्यासाठी मदत होईल. त्याचे मुख्यतः फायदे म्हणजे याच्यामध्ये रक्तस्राव होत नाही, जखम लवकर स्वच्छ होते आणि पेशंट लवकर घरी जाऊ शकतो. त्यामुळे हे आर्थिकदृष्ट्या सुद्धा फायदेशीर आहे. हो, ह्या मशीनचा जो डिस्पोजेबल आहे त्याचा खर्च साधारणतः 60,000 एका प्रोसिजरला लागतो, परंतु हा रुग्ण लवकर बरा होऊन घरी गेल्यामुळे उलट त्याच्या ओव्हरऑल हॉस्पिटलच्या औषधोपचाराच्या खर्चामध्ये बचत होते. आणि हे तंत्रज्ञान डायबेटिक फूडच्या रुग्णांना सुद्धा, म्हणजे मधुमेहामुळे पायावर होणाऱ्या जखमा यांच्यासाठी सुद्धा वापरता येतं. त्याचं हँडपीस फक्त वेगळ्या प्रकारचं चेंज करावं लागतं आणि ज्या मधुमेह रुग्णांना पायाला जखमा झाल्यात ह्या जखमेतील मृत झालेली किंवा इन्फेक्टेड जी त्वचा आणि मांस आहे ते ह्या हायड्रोसर्जरीद्वारे रक्तस्राव न होऊ देता ओपीडी बेसिसवर सहजरित्या काढता येते. त्यामुळे ही मधुमेहाची जखम बरी होण्यासाठी किंवा त्याला प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी मदत होते.